नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच काही दिवस झाले महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आणि मानातलं हिंद केसरी असं मैदान पुसेगाव हिंद केसरी मैदान पार पडलं. आणि या मैदानामध्ये सगळ्यांना अचंबित करणारं असं गरिबाची बैल जी की रोमन आणि सरदार हे पुसेगाव हिंद केसरी किताबाची मानकरी झाली. त्यांना पहिल्यांदा तर खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि या मैदानामध्ये सगळ्यांचं मन जिंकलेला जो म्हणजेच की मावळ मुळशीची आन बान शान नवम हिंद केसरी बकासूर ह्यानं पण जबरदस्त त्याचा तुफान वेगाच्या जोरावरती जबरदस्त त्यानं तिथं परफॉर्मन्स दिलं. पण काही थोडक्यासाठीच मित्रांनो तोंडावरती निकाल घेताना थोडंफार गाडी लॉबी टच झाल्यामुळे त्यांना तो निकाल देण्यात नाही आला. असो, पण बकासूरचा परफॉर्मन्स हा जबरदस्त म्हणजे जबरदस्तच होता. त्याच्यासारखा पुन्हा बैल होणे नाही. तर मित्रांनो, आता नवीन वर्ष येते आणि नवीन वर्षामध्ये बकासूर कुठल्या मैदानात पळणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आता फक्त आणि फक्त 2च दिवस राहिले आहेत आणि आता येत्या 1 जानेवारीला म्हणजेच की पुढच्या वर्षात पहिल्याच तारखेला बकासूर हा मुळशी केसरी म्हणजेच की आपले कैलासवासी तुकाराम बुवा लक्ष्मण हगवणे यांच्या स्मरणार्थ जे सगळ्यात मोठं बक्षिसाचं रकमेचं जे मैदान आहे ते बुकुम आंगरेवाडी या ठिकाणी ठेवलं आहे. ते म्हणजेच की मुळशी केसरी. तर मुळशी केसरी या मैदानामध्ये आपला सगळ्यांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर हा मित्रांनो आपल्याला पळताना पाहता येणार आहे. नवीन वर्षाची धडाक्यात अशी सुरुवात 1 तारखेला बकासूर करणार आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि बकासूर च्या बरोबर फोटो काढायचा किंवा त्याला प्रत्यक्ष पाहण्याचा त्यांनी तिकडच्या साईडला लाभ घ्यावा. आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी तिथं लाईव्ह मध्ये पाहावं. आणि त्या मैदानाची प्रत्येक एक बित्तम बातमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर येत्या 1 जानेवारीला भुकुम आंगरेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्याला बकासूर मित्रांनो पळताना पाहता येणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला थोडं लाईक करा.